तर मग आम्ही पोहोचलो होतो दुसऱ्या भवनाकडे. मस्त वंदना वगैरे झाली. मग तेथून निघालो ग्रामपंचायतसाठी. आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन मस्त वंदना वगैरे करतो सगळ्या बाया मिळून. का तुमचे ग्रामपंचायतमध्ये तुम्ही अशीच वंदना वगैरे करते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जो मला तर नाही वाटत तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अशी वंदना वगैरे होत असणार बा म्हणून. ते तर मला भेटलं सुंदर असं मस्त गिफ्ट. आता याला घरी नेऊन मस्त चिपकवतो पा. आबा या पोरी करत का आहे? अरे या पोरी आल्या होत्या माझ्या घरी तयारी करायसाठी संध्याकाळच्या प्रोग्रामची. तर यांडले लावून देतो झटपट मस्त लुगडे. कशा आमच्या पोरी बी क्यूट क्यूट दिसल्या पाहिजे का नाही? मस्त चड्या घालून आलते बापा ह्या लहान लहान पोरी. लुगडं देऊन झाले आणि रेडी. त्याच्याबाद मी नाही विचार केला मी आता तयारी करतो. पण तेवढ्यात काय करते लाईन चालली गेली आमची. मीने इकडे आपलं सजावटीचं सामान सगळं काढून ठेवलं होतं. पण एंड टाइमवर या बकऱ्या लाईनीले काय झालं बरं? मजाच वेळी असे काही ना काही गडबड करत राहते. बिचारा माझा गजरा चिमून जायचा नाही तर. एवढा सिंगार लावासाठी वर्षभर वाट पाहतो काय आम्ही. हे बकरी लाईनही चालली गेली. आता लाईनीच्या चक्करमध्ये राहिलं तर हे काही याची नोय. अंधारातच तयारी करायला लागेन आता मले. तर चला मग तयारी करू.